तर आज इथे मी बनवणार आहे गलक्याची सुकी भाजी। तर चला आपण रेसिपी सुरू करूयात। इथे मी अर्धा किलो एवढे गलके घेतलेले, त्याला स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे फोडणीसाठी हिरवी मिरची, सुकी लाल मिरची, लसूण आणि थोडीशी मेथी घालून फोडणी दिलेली आहे। वरतून आपण बारीक कापलेला कांदा घातलेला आहे। कांद्याला 2-3 मिनिटं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। छान परतलं की त्यामध्ये इथे भिजवलेले कच्चे चणे घालून घ्यायचे। ही बिहारी स्टाईल भाजी आहे, त्यामुळे इथे मी चणे ॲड केलेले आहेत। त्यानंतर वरतून धुतलेली गलकी घालून घेतलेली आहे। वरतून घातलेला आहे मी टोमॅटो आणि छान टोमॅटो घालून वरतून त्याच्यावरती आपल्याला मसाले घालून घ्यायचे। तिथे चवीपुरता मीठ, थोडंसं धणाजिरा पावडर आणि हळदी पावडर घालून घेतलेली आहे। इतकेच मसाले घालायचे आहेत, जास्त मसाले घालायची आपल्याला गरज नाही। ह्याच्यातच छान अशी भाजी बनून रेडी येते। 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं। त्यानंतर हिला 5-10 मिनिटं झाकण देऊन आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे, पाणी न घालता, कारण का गलक्याला ऑलरेडी पाणी सुटत असतं, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। बघा 2-3 मिनिटांनंतर छान अशी आपली भाजी बनून रेडी झालेली आहे। एकदम सुकी गलक्याची बिहारी स्टाईल भाजी बनून रेडी झालेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून मस्त कोथिंबीर घालूया आणि गरमागरम चपातीसोबत आपण ही भाजी सर्व करूया। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू